आज तर पाण्यात झडच लावून दिली, ज्या कारणानं थंडी एवढी वाढली का इकडे माझ्या आजीन मस्त गरम गरम पाण्यानं आंघोळ केली आणि मस्त पांघरून पुंघरून झोपूनच गेली. तर सगळ्याले राम राम. मी करन ना काल रातपासूनच पाण्याचा आतंक चालूच होता, ज्या कारणानं रातभरही लाईन नव्हती आणि सकाळी उठलो तर सकाळी तरी लाईन येईन बा म्हणलं, पण इकडे पाणी चालूच. आता लाईन दिवसभर याची गॅरंटीच नाही. मग का आखरी तोंड घेऊन धुवूनच टाकलं आणि बेडलो आपली बाज काढाले. आता पाणी जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत लाईन काही येत नाही बा म्हणलं. एक तर पाणी बंदला जोर करत होता, दिवसभरातून थांबन बा म्हणून असं वाटतच नव्हतं. पण काही म्हणा, या पाण्यानं मोसम एकदम थंडागार झाला होता आणि अशा थंडागार मोसम मध्ये मस्त कडक चहा पिला का नाही, एक नंबर मजा येते. पण तुम्हाला का सांगू आता बहीण, गरिबी मी आटा गेला टायमावर साखर बी खतम होऊन गेली. आणाले जाव म्हणतो तर माई छत्री बी कोमामध्ये जाऊ नये. आता आप्पाजीची छत्री घेऊन जा लागन. आता पाण्यामध्ये बाहेर जायचं म्हणल्यावर पॅन्ट वरती खोसणं तर मॅन्डेटरीच आहे, कारण तर आपल्या हवाई चपलीनं चालता चालता पाण्याचे थेंब डायरेक्ट पॅन्टवर सोडते आणि पॅन्ट होते मग खराब. आणि या पाण्याच्या मोसम मध्ये धुतल्यावर वाळत बी नाही लवकर. म्हणूनच तर कोण्यातरी रंजल्या गांजल्या इंग्रजानं सांगून ठेवलं आहे, प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. मग का आलो बा आखरी दुकानामध्ये, मामाकडून घेतली मग 1 किलो साखर आणि तसाच घरी वापस आलो. इकडे माझ्या घरासमोरून तर नालाच वाहून राहिला होता. तसे याले पार करण्यामध्ये एक अलगच सुकून आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त सुकून आहे मस्त गरमागरम अद्रकचा चहा पिण्यात. बढिया मग चहा घ्या पिऊन टाकला, मग मस्त आंघोळ विंगोळ करून टाकली. तेवढ्या तिकडे पाहतो तर पाणी थांबून गेलता आणि लाईन बी येऊन गेलती. आता मस्त टीव्ही गिव्ही पाहतो बा म्हणलं, तेवढ्यात मग आजी बी येऊन गेली. आणि पहा आता बहीण, माझ्या आजीले दिवसभर आंघोळ करायचा काही चव येत नाही आणि संध्याकाळी आंघोळ करते. आता आंघोळ करते तर करते, पण कसं आंघोळ केल्यावर माणसानं असं फ्रेश राहिले पाहिजे. माई आजी ती इकडे पांघरून घेऊन झोपून गेली. तिले म्हणलं कशी हो म्हणलं, आता आंघोळ केली ना आता झोपते का म्हणलं, तर लगेच उठून बसली. मग म्हणलं तिले तू अशीच उठून बस, मस्त तुले सिरियल लावून देतो, सिरियल पाय म्हणलं. मग दिली बा मीना टीव्ही गिव्ही लावून. नाही इकडे आलो मग बाहेर फिराले. तर चला मग आता आजच्यासाठी ते एवढंच. भेटू आपल्या पुढच्या व्लॉग मध्ये, तोपर्यंत फॉलो गिलो करून घ्या.